आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. आणि मंडळी, या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि मंडळी, मागील भागामध्ये आपण ऐकलं की माझे चुलते ते स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी मला एक रामायण ग्रंथाचं पारायण कर असं स्वप्नामध्ये सांगितलं. हे आपण ऐकलं. आता समजा चुलतेची इच्छाच आहे की बाबा तू असं कर म्हणजे तुझी प्रगती होईल, म्हणजे ह्या धर्मकार्यामध्ये, असा संकेत त्याने दिला. आणि ते मला बरोबर वाटलं. काहीतरी आता आपल्याला मिळतंय. कारण अगोदर आपण शिवभक्ती, आपलं जप वगैरे असं चलत होतं, ते करत होतो पूजा अर्चा, पण एवढं पाहिजे तेवढं नव्हतं ना. मग आता एखाद्या व्यक्तीनं, मृत झालेल्या व्यक्तीनं, त्याच्या आत्म्यानं आपल्याला जर संकेत दिला तर तो योग्य संकेत असतो. हा माझा अनुभव आहे. म्हणून मी रामायण वाचायचं, पारायण करायचं हे ठरवलं. आणि तसा नवीन ग्रंथ आणला, त्याची सुरुवात पण केली. आणि एवढंच ठरवलं की एका महिन्यामध्ये ती दोन्ही खंड जे आहेत ते पूर्ण करायचे. म्हणजे 12 महिन्यामध्ये आपल्याला ते पूर्ण म्हणजे तप होतं थोडक्यात, असं म्हणायचं. म्हणजे थोडक्यात कमी कालावधीमध्ये करायचंच ठरवलं मी. तर मग 7 तास लागायचे दररोज. एक म्हणजे 7 तास म्हणजे केला म्हणजे कसं की महिन्यामध्ये बरोबर ते व्हायचं. पण ते लहान मोठे अध्याय आहेत ना, त्याच्यामुळे. तर ते मी प्रयोग करून बघितला आणि ते जमलं. तर नेटकंच माझी सुरुवात झाली होती. 1-2 महिने गेले होते हो करून. आणि मला बरं वाटत होतं. बरं म्हणजे एक मनाला कुठला तरी एक उत्साह, म्हणजे एक आनंदमय जीवन. कारण मी सर्व नियम पाळत होतो. ब्रह्मचार्याचे नियम होते. कारण स्वतःची स्वतः करून खाणं. आणि घरची पत्नी वगैरे ही सगळे माहेरा त्या बाळातपणाच्या गर्भोदर असल्यामुळे तिकडे गेलेले होते ते, म्हणजे सुरुवातीपासूनच. त्याच्यामुळं माझं जीवन एकटा एकटा म्हणजे तसं काहीच नव्हतं कुटुंबामध्ये. असं काही कोणी व्यक्ती नव्हतं आपल्याला व्यत्यय करणारं, असं काही नव्हतं. अशा पद्धतीनं व्यवस्थित चाललं होतं आणि त्याचा मला चांगला अनुभव येत होता. आणि पहिला असा अनुभव आला की काय झालं, म्हणजे मी काय करायचं, सकाळी एकदा लवकर उठायचं. म्हणजे पहाट म्हणा की 4ला उठायचं, लगेच स्नान करायची. आणि स्नान करून आपलं तिकडे हातपंपाला मोटर बसवलेली होती आणि त्या मोटरचं मग ती पाणी घेऊन यायचं मी तिथून. सकाळी चालू असल्याची मोटर रात्रभर बी. मग ती पाणी घेऊन येणं, मग स्नान वगैरे त्या अशा गोष्टी, देवपूजा वगैरे करायची आणि पारायणाला बसायचं. की असं एक 6-7 वाजेपर्यंत करायचं. जोपर्यंत आपल्याला चांगला उत्साह वाटतो तोपर्यंत करून घ्यायचं. त्यानंतर मग चहा पाणी वगैरे करायचं. मग आपले बाकीचे जे व्यवहार आहेत ते 10-11 वाजेपर्यंत चालवायचे. त्यानंतर थोडंसं खाण्यापिण्याचं काय आपलं बनवणं वगैरे अशा गोष्टी करायचे. आणि दुपारी अजून जपाला बसायचं. कारण जप पण करत होतो, रामनाम जपच करत होतो मी. म्हणजे ते पण एक संकल्प केला होता मी त्याच्याबरोबर. आणि दुपारी मग जर कुठे जायचं असलं जाऊन येणं ही. पुन्हा संध्याकाळी 3-4 वाजल्यापासून आपलं काय व्यावहारिक काय आहे ती. आणि संध्याकाळी झाली की 7च्या नंतर आटपणं सर्व काही, परत एकदा स्नान करून घ्यायची. आणि 8-8:30च्या दरम्यान बसायचं. एक जास्तीत जास्त 9ला बसायचं. मग 9 पासून
जोपर्यंत आपल्याला कंटाळा येत नाही, झोप येत नाही, तोपर्यंत चालू ठेवायचं. ही माझी अशी दररोजची रुटीन चालली होती. व्यवस्थित चाललं होतं, मस्त मजेनं चाललं होतं, कुठलाही व्यत्यय नव्हता, काही नव्हतं, काय नाही, एकदम मजेनं. आणि मग हळूहळू काय झालं, 1-2 महिने झाले असतील की गावातील एक वडीलधारी मंडळी, एक म्हणजे आपलं ईसा दादा म्हणायचो आम्ही त्यांना. म्हणजे आता आपल्याकडे ती बंडूआबा येतात ना, म्हणजे वाचन वगैरे करायला, ही शिवलीला अमृताचं प्रत्येक सोमवारी आणि आमुष्याला करतात, तेच बघतात काम त्यांचे वडील. ते वयस्कर होते, खूप वयस्कर. त्यांना खूप पोथी पुराणातला नाद, बारीक सारीक काही चुका, उच्चार वगैरे कुठले काही झालं तर ते पटकन सांगायचे. मग ते पण त्यांना कळलं की हा पारायण करतो, मग त्यांना ऐकण्याची सवय होती. आणि गावात कुठले ग्रंथ वगैरे काही नसायचे. मग ते माझ्याकडे मला विचारलं त्याने, अरे तू कधी चालू करतो, कधी असतोस, तुझं कसं असतंय? मी म्हणलं दादा, म्हणलं 8-8:30ला 9पर्यंत करतो, म्हणलं मी 9पासून चालू करतो, मग जोपर्यंत मला करायचं तोवर. मग मी येऊ का? म्हणलं येत जाणार रे, चांगलं आहे ना. मग मी एकटा करत होतो संध्याकाळी, मग ते येऊ लागले, मग मला एक सोबत झाली. मग ती दररोज अगोदर त्यांना नाद असल्यामुळे घरी जेवण थोडंसं केलं की 7-8 वाजताच येऊन बसायचे माझ्यापाशी. आणि मग ते आल्यामुळं नेटानं मग बसायचं, मग सगळं व्यवस्थित. मग मग त्यांचं कसं फार अभ्यास होता, म्हणजे बारकाईनं ते ऐकायचे. आणि मला लगेच चुकलं की कुठं काही समजा चुकलं काही समजा वाचनात, कारण ते म्हणायचे असं गडबड गडबड वाचू नको, कारण ते मला कळलं पाहिजे असं वाचायचं. मग त्यांच्यामुळं मला ते मग कुठं चुकलेलं वगैरे अशा गोष्टी ते सांगू लागले. आणि मला बी गरज होती त्या गोष्टीची, कारण मी पण एवढा परफेक्ट नव्हतो. मग ते चुका सांगायचे, मग मला ते बरं वाटायला लागलं, कारण आपली सुधारणा व्हायला लागली. आणि मग असं 1-2 महिन्यामध्ये चांगली सुधारणा झाली माझी, खूप चांगली. आणि मग ते ऐकत राहायला लागले. मग असं करता करता काय झालं, एके दिवशी त्यावेळेस जरा पाण्याचं दुष्काळ होता म्हणा की, गावामध्ये पाणी नसायचं. उन्हाळा काही लागला नव्हता, माझ्या माहितीनं नव्हता उन्हाळा एवढा काही लागलेला. जानेवारी-फेब्रुवारी असं काहीतरी महिना असावा बहुतेक. पण पाण्याचे जरा कमतरताच होते. 2 वर्षापासून पाणीचं गावात पाणीच पिण्याचं नव्हतं. म्हणजे एकच होतं ते बोर, त्याच्यावरून पाणी गावात नेलेलं इकडं तिकडं. त्याच्यामुळं ते पण पाणी अपुरं पडायला होतं. आणि मी एका दिवशी काय केलं, पाणी आणायला तिथं गेलो. सकाळी असं तांबे घेऊन, देवाचा तांबे घेऊन. तर ती बाया, ते हौद होतं तिथं, ती बाया त्या नळावर धुणं टाकून आपलं धुणं बी धुवायचं, आणि त्या नळावर मला पाणी घ्यायचं होतं. आता सवळ्यातलं पाणी घ्यायचं म्हणजे ते धुणं बी काढले, आता ते सगळं. मग उभं राहिलो, कुणाला बोलावं कशाला, बाई माणसाला बोलायचं म्हणून आपलं उभं राहिलं कडेल. पण बायाचं लक्ष असून बी मला न बघितल्यासारखं करून त्यांचं ते काम फट धुणं आदळायला, अंगावर बी यायला लागलं. आता काय करावं, मला तो तो चिड यायला लागली. अरे मी इथं उभा राहिलो, आणि एक तांब्यावर पाणी सुद्धा घेऊ दिना गेल्या मला. आणि खूप म्हणजे मनामध्ये, पण करतो काय. मग तसंच परत आलो मी, त्यांना काहीच नाही बोललो, फक्त राग आला मला. आणि मनामध्ये एक ही म्हणलं की पाणी वायाला घालवले, देवाला पाणी जर देत नाहीत ही, तर गाव कसं पाणी पिणार हे असं. आणि एक चमत्कार म्हणा, काही म्हणा, ते दुसऱ्या दिवशीपासून ते बोरचं पाणीच संपलं, म्हणजे कमीच झालं. म्हणजे ती 1-2 तासावरच्या ओली कमीच आली. मोटर जी 24 तास चालणारी अचानकपणे कमी झालं. मग झालं का ते, मी नुसतं तेवढं म्हणलं की अशानं एक दिवस येऊन म्हणलं, मला देवाला जर पाणी देत नाहीत ही, असं बोललो मी, बडबड करत गेलो मी. काय असं हळू नाजूक कानात बोललो नाही मी, चांगलं मोठ्यानं ते बायाला ऐकू जायासारखं. आणि अवघं दुसऱ्या दिवशीपासून पाणीच त्याचं बंद झालं, म्हणजे कमीच झालं, म्हणजे कमी हळूहळू, म्हणजे ती बोरच बंद पडायला लागले. एवढं कधीच न बंद पडणारं बोर. मग हा शब्द खरा झाला, हे एक चमत्कार. आणि दुसरी गोष्ट, तेवढ्यावर नाही भागलं तर मी काय, तिथून आल्यानंतर मी डोक्यात विचार करू लागलो की आता नाही, म्हणलं त्या बोरला तिथं पाण्यावर जायचंच नाही. आता घ्यायचं तर आपलं बोर घ्यायचं, म्हणलं घरात बोर घ्यायचं, छोटंसं बोर घ्यायचं.
जेणेकरून फक्त देवाला पाणी निघावं, बाकी पिण्याचा आणि त्याचा विचार सुद्धा करायचा नाही. आणि जाणे गावातलं पहिलं घरातलं बोर छोटं असतं, 4 इंचाचंच बोर असतं, ते छोट्या मशीननं करतात बघा, ते कदाचित तुम्हाला पण माहीत असेल. ते पहिलं तर ते अडवून म्हणजे लगेच त्या दिवशीच मी ठरवलं गाडी पिढीचं. मला त्यातलं काही माहीत नव्हतं. एक दोस्त होता आमचा सतीश चटप म्हणून, त्याला बोललो असं असं आपल्याला बोरचं करायचं. एक सदा म्हणून आहे, त्याला मी म्हणलं आपल्याला असं असं बोर घ्यायचं आहे आपल्याला. मग ती गाडी बनते, त्यातली छोटी गाडी म्हणजे छोटी मशीनचं काय बोर नव्हतं मिळत, मोठ्या गाडीचं. पण मोठी गाडी आपल्याला घरात कशी बसन, ती घर पाडावं लागत नव्हतं. मग आपल्याला छोट्या महाग होतं ते त्यावेळेस. म्हणजे बरंच एक 90 म्हणजे अडवून म्हणा का काय की ते 90 रुपये फूट काहीतरी करत होतं ते, 100 पर्यंत. हां, आणि तिथून तो पुढे 120 काहीतरी म्हणला. पण जाऊ द्या, मग मग आपल्याकडे पैसे चापुरा ही अशा गोष्टींना एवढं बोर घ्यायचं. पुन्हा आपल्याला नुसतं बोर घ्यायचं होतं. बोर घेऊन काय करायचं होतं नेमकं आपल्याला, की त्या बोरमध्ये एक बाटलीचं अशी करून बाटलीनं पाणी काढायचं. आपल्याला काय मोटर बसवू शकत नव्हतं, आपल्याकडे तेवढी काही पैशाची तयारी नव्हती, काही नव्हतं, काही आवश्यकता नव्हती. एकटा माणूसाला काय गरज आहे तेवढं बोर घ्यायची. पण मला देवाला पाणी ही माझ्याच बोरचं पवित्र पाणी पाहिजे, मला शिवाशिव न झालेलं सावळ्यातलं पाणी पाहिजे, म्हणून मला बोर घ्यायचं होतं. आणि ती अवघड माझी ती समजा अंतर्गत शक्ती म्हणा, एक मला ती रामायण वाचण्यानं जप करण्यानं शक्ती एक प्राप्त झाली. तेव्हापासून त्याच्या अगोदर बी मला वाचशक्तीचा एक अनुभव येत होता, पण एकदम जास्त झटकीपट अनुभव त्यावेळेस आला माझ्या. मी जो म्हणलं की ह्याच्यानं गावाला पाणीसुद्धा मिळायचं नाही, आणि मग तोच प्रकार झाला. बोर ते बंद म्हणजे पडलंच ते. आणि मी इकडं घ्यायचं पैशाच्या अभाव, मग ठरलं. आली गाडी 2 दिवसानं, मग बोर घ्यायचं आम्ही ठरवलं. ते बोर आता पैसे नसल्यामुळं आपण म्हणलं 100च फूट घेऊया, आणि लावलं. आता 100 आम्ही रेंज विचारली तर गावामध्ये बोरचं त्यावेळेस 250 फुटापर्यंत पाणी लागेल म्हणून सांगितलं होतं, कारण 200च्या खाली पातळी गेली असं तसं बोलायची. पण आपल्याकडे तर 100च फूट घ्यायचंय. आता पाणी कसं लागणार आहे ही, आता वर कुणीच म्हणत नव्हतं की 100 फुटावर पाणी लागतं का. आता दुष्काळ पडलेला होता, पाण्याचं सगळं अभाव होता गावामध्ये बी, आणि आपण तर घ्यायचं ठरवून, ती बी छोटं बोर आणली मशीन. बोर घेतलं म्हणा, काय बोर घेतलं पण कोरडंच गेलं. आता 100च घ्यायचं. बाकीचेच बरेच जण म्हणले दोस्त कंपनी नाही नाही अजून घ्या, आम्ही देतो पैसे, आम्ही देतो पैसे. पण मी म्हणलं माझ्याकडे नाहीत, मला नको, मला 100च फुट. मला फक्त देवाला एक बाटलीभर जर पाणी निघालं तरी मी समाधानी, कारण मला काही ते पिण्याचं पाण्यासाठी काही बोर घ्यायचं नाही. असं म्हणून ते आपण 100 फुटच 110 का 100 फुटच घेतले वाटतं बहुतेक, मला काय आठवणीत नाही तेवढं. आणि घेतलं, कोरडं बोर गेलं. सगळा फुफुडाच पुडा घरामध्ये बी सगळा. आता त्या मशीनमध्ये पाणी सोडण्यासाठी गावात पाणीच नव्हतं, तर कुठली मशीनमध्ये पाणी सोडायचं, ती काय फुफुटा उडून म्हणून पाणीच नव्हतं तर काय. तर तशा पद्धतीनं आम्ही बोर घेतलं. बोर झाले सगळे माणसं बघणारे बी, अरे पाणीच लागलं नाही. आता 100 फुटाला पाणी शक्यच नव्हतं ना, त्यावेळेस लागणं शक्यच नव्हतं, कारण पातळीच खाली गेलेली होती, कारण 2-3 वर्षापासून पाऊस नव्हता. आणि मग सगळे म्हणजे दोस्त कंपनी, ते लिंबा समजा, ते अजून सतीश चटप सतीश, अजून 1-2 जण होतात आम्ही. तर ते म्हणले, म्हणजे ते बी बोर त्यांनी वाटेल पाणी ओलं तरी निघाय, अगर पाणी तरी लागायला पाहिजे होतं असं तसं, ते पण लागलंच नाही. आणि मग ते मशीनवाले बी बोर होऊनच गेले. बोर घेतलं ते बोर होऊनच गेले, म्हणजे पाणी होना चाहिए था ऐसा वगैरे वगैरे चाललं. आणि मग आम्ही त्यांनी ती बोर घेतलं होतं, तर त्याने ते काहीतरी ते क्रेशिंग सहित काहीतरी बोर झालं, काहीतरी एक 17-18 हजाराचं काहीतरी झालं ते बहुतेक क्रेशिंग पाईप सहित. आणि त्याने ती बोरगवरून बांधलं आणि वरून माती हे करून गेले निघून. मग आम्ही सगळे बोर झालेलो होतो. आता मला बोर व्हायसारखं काहीच नव्हतं, कारण मला 100 फुटच घ्यायचं होतं. हां, आणि गेलोत. मग ते मग सगळे कपडे पिपडे अंगावर सगळा फुफुटा झालेला होता. मग तिकडे शेतामध्ये, तर गावात तर काय पाणी नव्हतं, म्हणून लिंबाचे विहीर तिकडे गेलात. मग ती आंघोळ्या वगैरे केले मी, आणि मग खिचडी वगैरे बनवली तिथं आम्ही शेतातच. खिचडी घातली. मग आम्ही 3-3:30ला गावाकडे असं निघळत. मग मी सतेस आलोत गावाकडे आलं. म्हणलं आता
हे जी घरामध्ये धूळ झाली सगळी, खडी हिन पडलेली, ते आता म्हटलं एकदा थोडीशी साफसफाई करावं लागेल, धूळ सगळी घरामध्ये पडलेली सगळे. मग ते साफसफाई करण्यासाठी मग मी आपलं एक टोपलं आणि फावडं घेऊन आपलं ते त्या बोरवरलं ते बोरग तशी काढलं, नीट नीटकं तिथं काढायला लागलो. की ते बोरग काढता नीट बांधावं म्हणलं, ते काढायला गेलो की ती बारीक खडा पडला मध्ये. खडा पडला की डुबुक आवाज आला. आहे मग मी परत टाकला खडा, आवाज डुबुक. मग मी सतीशला म्हटलं, सतीश म्हणलं चटक म्हणलं व्हायच्यात पाणी वाजल्यावर वाटले. मग त्यांनी बघितलं तर डुबुक. म्हणले पाणी आलं की महाराज म्हणले. मग आम्ही बॅटरी घेतली, बॅटरीनं असं लावली तर चमकायलं ते पाणी. पाणी चमकायलं. परत मग वेगवेगळे प्रयोग, मग ती आम्ही दोरी सोडली, सुतळे एकाला एक बांधलं खाली, एक वजन तर बांधलं खाली सोडली. तर पाणी असं असं केलं की डुबू 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 करायला लागलं खडा ते बांधलेल्या वस्तूवर. आणि मग वरी काढलं तर ते पाणी 30 फूट आलं होतं वरी, म्हणजे 70 फूट उघडं राहिलं होतं फक्त. मग ते सतीश मोटरी भरणारा माणूस, मोटरीचं काम करतो तो. हं? तर म्हणलं महाराज मोटर टाकायला सारखं पाणी आलंय म्हणलं. म्हणलं कसं काय? हां म्हणलं पाणी बघा ना म्हणलं इतकं. म्हणजे पाणी लागलं आणि पाणी कसं काय आलं? एक एक आम्हाला एक थोडक्यात एक चमत्कार होता माझ्या दृष्टीला. मला आनंद झाला, बरं झालं म्हणलं आपल्या देवापुरतं पाणी आलं, देवपूजापुरतं पाणी आलं आपल्याला, काय अडचण नाही. आता म्हणलं मोटर बस, म्हणलं मोटर टाकायची काही गरज नाही, मला फक्त बाटलीनं पाणी काढायचं म्हणलं देवपूजापुरतं, मला काही पाणी पिण्याचं नाही वापरायचं नाही. नाही 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 असं नसतंय तसं नसतंय. मग नाही नाही मी आणून देतो म्हणलं, आपल्याकडे पैसे नाहीत मोटरला, तुम्हाला काय करायचं आहे, आम्ही आणतात उधारीवर आणतात, पुन्हा द्या, कसं घ्या तसं घ्या करून घ्या व्हा. ती त्यांना त्यांना पण उत्साह झाला. मग त्यांचे पार्टनर वगैरे त्यांनी बघितलं आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच जाऊन मोटरच आणली. त्यांनी सिंगल फेजची मोटर आणून टाकली. ती मोटर आणून टाकली त्यांनी, पाणी काढलं, सगळी घाण निघाली मध्ये, सगळं गदगुळण हे काढलं पाणी. आणि मग पुन्हा त्या दिवशी काढून असं झालं की आम्ही आमच्या कामाला लागलोत. तेवढ्यामध्ये घरामध्ये काय झालं, शिडी होती त्याचा असं मधून लावली त्या बोरपाशी एक. हं? तर शिडी असंच 10-11 वाजले होते. तर ती मी मध्ये दुकान तिकडे बघत होतो, कामात होतो. आणि गावातले 1-2-3 महिला म्हणल्या, ओ मामा म्हणले तुमच्या भिंतीवर आपलं पत्रीवर वाढणेर आले म्हणले. वाढणेर वाढणेर म्हणलं कुठे आहे कुठे आहे? तर मी बाहेर आलो, बाहेरून बघत होतो तर ते वाढणेर मध्ये उतरलं, शिडीहून खाली उतरलं. आणि मग तिथं मी आता नेटकं ते बोरचं पाणी काढलेलं होतं, त्यात बकेटात भरलं होतं पाणी, असं बकेटात आता ही करण्यासाठी. आणि मग मी इकडून दरवाजा हे करून असं आलो, बघतो वाढणेरमध्ये ते बकेटातलं पाणी प्यायलं होतं. वाढणेर बकेटात पाणी प्यायलं, वाढणेर पाणी प्यायत असताना मग ते असं लावून घेतलेलं मी दरवाजा. म्हणलं हे मध्ये इकडल्या दरवाजात येईल म्हणून, काहीतरी नुकसान करू शकतं, काहीतरी करू शकतं. यासाठी मग मी आपलं ते चांदीतून हळूच असं बघू लागलो, नेमकं कुठं जातंय, काय करतंय. काय नाही, ते नेमकं काही केलं नाही त्यानं. तिथून पाणी पिलं, त्या बकेटातलं पाणी पिलं. परत एका रूममध्ये गेलं. असं म्हणजे असं मी असं सांगीतून बघायचं कसं काय करतं, नेमकं पाडापाडी करतं का काय करतं. आणि जिथं समजा आपण हे रामायण ग्रंथ जे ठेवलेला आहे, जिथं बसवतो तो पारायण करायला वगैरे अशा, तिथं जाऊन ते असं बसलं, असं करून इकडे 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 असं बघायला नाही, ते सांगून असं बघायचं. मला भीती बी वाटायला एकदम, काय पाडापाडी करतो का काय करतो का, ती कळस मांडलेला काही, पण काही नाही केलं, नुसतं बसलं आणि गेलं. मग थोडासा आनंद पण वाटला की काही दृष्ट्याने एक चमत्कारिक गोष्ट आहे ही, एक चमत्कार ही गोष्ट घडली. एक आनंद ते एवढ्यावरच नाही, ती थांबलं कार्यक्रम. मग ती समजा मी आता बरेच जणांकडे वाहन येऊन गेलो, ग्रंथापाशी बसलो वगैरे, असं तसं चर्चा झाली. मग कालांतराने असं संध्याकाळची वेळ, 1-2 दिवस झाले असतील. आणि संध्याकाळी आता ते समजा दादा, जे तुम्हाला मी म्हणत होते दादा, आणि आम्ही असं चालू होतं ग्रंथ. अंदाजे रात्रीचे
10 10:30च्या म्हणजे 11च्या दरम्यान अंदाजे. आता आम्ही आमच्या धुंदीमध्ये चाललो होतो, मग दणक्यात सुरामध्ये चाललेलं वाचन व्यवस्थित चाललेलं. आणि मस्त चालले. दादांनी असं हे धोत्राचं असं करून आणि असं ऐकत बसले होते खाली. आणि मी खाली मान घालून वाचन चालू होतं असं. केव्हा वानर आलं आणि नेमकं माझ्या समोर येऊन बसलं मला माहीतच नाही. अचानकपणे असं सहज असं वर झालं. असं बघत होतं ती काळं ती असं लाईट उजळत. इतका जर घाबरलो मी, अरे बापरे. अचानक म्हणजे समोर रात्रीची वेळ, शांत वातावरण, त्यात एकदम जर समोर तिथं दिसलं बसलेलो, तर माझी बोलतीच बंद झाली. माझं आवाजच बंद झालं. मला वाचायच ना, मला काय बोलावं ते बी कळणार काय म्हणजे काय. त्या दादाले बी गप्प बसले की दादाने बघितलं. दादाने खाली मान असं करून बसलेले होते ते. त्यांनी काय बघितलंच नव्हतं. मी बघितलं होतं. मी दादा म्हणले का बंद केलं. मी नुसतं म्हणलं असं असं नुसतं बोट करायला लागलो. मला बोलायचं नाही गेलं. त्यांनी बघितलं. अरे मग काय म्हणतो काय भेटतोस म्हणलं. मी आहे ना म्हणजे काय नसतं करीत. वाच कशाचं वाचन काय ती मग म्हणते तो वाच. पण आपल्याला ती बोबडी वळली ना माझी. पण ती अरे नाही काय होत, मी काय होत नाही, काय करत शांत बस. अरे देव आलाय म्हणले, तुला देवानं दर्शन दिलंय. जिथं रामायण ग्रंथ असतं तिथं मारुती येतो. तुला माहिती आहे का म्हणलं हो. मग ते मारुती येतो. ऐकायला आलाय रामायण. तो शांततेनं वाचन कर, चांगलं घाबरू नको. ते मग मला धीर द्यायले, घाबरू नको, काही करू नको कसं. पण ते माझ्यात ते शब्द उच्चारच होईना गेलं ना घाबराटीमुळं. मग ती बळ 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 चालू हळूहळू. मग मी असं काने डोळ्यानं बघायचं, असं करून पोहले बघायचं, असं वाचायचं बघायचं प्रयत्न करायला लागलो. म्हणजे मला ते काय करतं. काही नाही केलं त्या बिचारीनं, काही नाही. बसलं 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 थोडंसं आमचं. मग पुन्हा ती बसलं की हळू आपलं गेलं शिडीहून वरी. रात्रीची वेळ. आता सहसाही काय होतं, बऱ्याच जणांना वाटेल की अहो रात्री सहसा वानरी येत नाही. पण रात्री येत नाही, ते सहसा उतरत नाही. पण आलतं हे तेवढंच खरं आहे. आता त्याला साक्षीदार म्हणजे ते दादा. पण ते दादा सध्या वारलेले आहेत. त्याच्यामुळं ते पुरावा नाही आपल्याकडे. पण ही खरा पुरावा आहे की रात्रीच्या वेळी सुद्धा वानरांनी तिथं येऊन ग्रंथापाशी माझ्यासमोर ग्रंथाचं वाचन पारायण हे ऐकलं त्यांनी. म्हणजे लय वेळ नव्हतं, पण एक 10-5 मिनिटं बसलं होतं. तर ही चमत्कारिक गोष्ट की मला एक दादाने त्या सांगितल्यामुळं काय ह्या विसादादा म्हणत होता मी, त्यांनी म्हणले की देव येतो. आणि खरंच चमत्कारिक गोष्ट अशी झाली की ती खरंच येतं ही मला आलेला अनुभव आहे. लोकांचं काही माहीत नाही. आणि माझ्यामध्ये एक आत्मविश्वास आला. कारण 4-8 दिवसाखालचीच गोष्ट. मी म्हटलं की अशानं देवाला जर पाणी देत नसतील तर गावाला कसं पाणी पुरल. ते पाणी बंद झालं. एक दुसरी गोष्ट, 100 फुटामध्ये कोरडं गेलेलं बोरात पाणी आलं. ते झालं. पुन्हा तेच बोरचं पाणी पिण्यासाठी घरामध्ये वानर आलं. दिवसा आलं, पुन्हा रात्रीच्या वेळी बी आलं. अशा एक चमत्कारिक गोष्टी घडल्या. आणि त्या गोष्टी घडल्यामुळे एक माझ्यामध्ये एक उत्साह, एक काहीतरी शक्ती आपल्यामध्ये आहे, काहीतरी चमत्कारिक गोष्ट होते, याचा एक अनुभव येत होता. आणि बऱ्याच गोष्टी असं मी बोलन की ते कार्यक्रम होऊ लागला. म्हणजे थोडक्यात पूर्वीची जी वाचा शक्ती म्हणतो, वाचा सिद्धी ही चांगल्या प्रकारे काम करू लागली. हे आलेला अनुभव. मी आता काय शिवलेलं अमृत वाचलं होतं असं नाही, पूर्वी वाचत होतो. पण आता मी सध्या रामायण ग्रंथ वाचतो. तर एवढाच एक अनुभव सांगू शकतो की पूर्वीचे लोक काय सांगायचे, कुठल्या संकट काळ काय आलं तर राम 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 म्हण, राम राम म्हण असं सांगायचे. तर ते पूर्वीचे लोक खरंच हुशार होते. आताच्या लोकांना त्याचं महत्त्व नाही नामस्मरणाचं, मंत्राचं. आणि मी त्याचा अनुभव घेतला की राम नाम घेतल्यानंतर सुद्धा काय काय होतं. मी तुमच्या पुढे बोलतोय. मी अजून काही वय होऊन मरून गेलेलो नाही, काही नाही. मी आता जिवंत आहे, सध्या तुम्हाला बोलतोय. हे मी अजून अनुभव घेतलेला आहे. आणि खरंच
त्या राम नाम जपामुळे समजा रामायण वाचन केलं म्हणजे राम जपच होतो ना त्याच्यामधून सुद्धा. तर राम नाम सुद्धा खूप प्रभावी आहे. हं? राम अदुगर राम मंत्र आहे, शिवाचाच मंत्र आहे, शिवानी घेतलेला आहे तो. त्यानंतर रामाने जन्म घेतलेला आहे. अगोदर मंत्र होता, अगोदरच मंत्र आहे. हे राम नावाचा एक पुरुष नाही आहे, पुरुष नंतरचा आहे, पण मंत्र अगोदरचा आहे. असा प्रकार येतो. तर राम नाम हा मंत्र सुद्धा खूप प्रभावी आहे, आपल्याला संकटकाळीन मदत करतो. हे अनुभव आहे माझा. त्याच्यामुळं रामनाम जप मी भरपूर केलेला आणि त्याचे खूप काही अनुभव आले. कालांतराने समजा ती आता बरेच मध्ये तरी बरेच चमत्कारी गोष्टी घडत गेल्या खूप त्याच्यात, आणि काय घडल्या काय नाही हे बी तुम्हाला सांगेल पुढे, असं जसं जसं सिरियलप्रमाणे येईल तसं. परंतु जोपर्यंत समजा मी ही पारायण अशा पद्धतीनं करत होतो, चालू होतं, आणि करत करत पुन्हा त्याच वर्षामध्ये समजा म्हणजे कितीतरी याच्यातून संघर्षातून आपलं म्हणजे गर्भपात वगैरे अशा काय प्रकार झाले होते आमच्या घरच्यांना, त्या समजा त्या वीक होत्या असल्यामुळं. आणि तेवढं करून सुद्धा कितीतरी वर्षानंतर मला ते बाळ झालं आणि ते मुलगा झाला त्याच वर्षातला. म्हणजे रामायणाच्याच कालावधीमध्ये एवढं प्रकार झाले. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे की हे आपण सहज श्रद्धेनं मनातून अशा गोष्टी विश्वास ठेवून जर केल्या, ग्रंथाचं वाचन, मंत्रजप अशा गोष्टी जर आपण मनातून एकदम श्रद्धेनं केल्या तर त्याचं फळ 100% मिळतं. फक्त आपला विश्वास असला पाहिजे. आपण अविश्वास वगैरे करायचं म्हणून काहीतरी करतो त्यावेळेस फळ भेटत नाही, ते होत बी नाही काही. आपलं तेवढीच श्रद्धा असली पाहिजे, त्याचे नेम पाळले पाहिजेत, पत्ते पाळले पाहिजेत. हे सर्व नेम पाळून पत्ते पाळूनच हा प्रोग्राम सर्व करत होतो, आणि त्याचं फळ ही लवकरात लवकर म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्येच हे कार्यक्रम मला झाले व्यवस्थित. आणि बरेचसे चमत्कार आहेत त्याच्यामध्ये घडले, पण प्रत्येक नाही सांगितलं तुम्हाला. जेवढे जेवढे आठवते तेवढे मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. आणि त्यानंतर मी समाप्ती केली समजा वर्ष झाल्यानंतर. तर समाप्ती झाले की दुसऱ्या दिवशी मला एक असं काम आलं, एक बँकेचं काम. म्हणजे मी पूर्वी बँक तुम्हाला माझ्या काही भागापूर्वी ऐकलं बी असन, तसं मला एक चांगल्या म्हणजे SBI बँकेचं एक चांगल्या प्रकारचं एक काम मिळालं मला. म्हणजे हुडकीत ते लोक माझ्या घरी आले दुसऱ्या दिवशी, समाप्ती झाल्या, रामायणाची समाप्ती झालेल्या दुसऱ्या दिवशी माझा शोध घेत आले, आणि त्यांच्याकडून मला एक काम भेटलं. असं काम भेटलं की माझं अजून आलटापलटच झाली, आर्थिक बाजू माझी अजून त्याच्यामध्ये भक्कम झाली, खूप मोठं. तर अशा पद्धतीनं मी ही रामायण ग्रंथाचं पारायण, जे का मला माझ्या चुलत्याने सांगितलं की हे तू कर, तुझं ह्याच्यामध्ये खूप चांगलं होईल, प्रगती होईल. आता ही आर्थिक बाजूची प्रगती झाली तर माझ्या गोष्टीतले एक परिवारातली प्रगती झाली दुसऱ्या बी, आणि त्याबरोबर एक आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा खूप बदल झाला, आणि खूप काही गोष्टी मिळाल्या. वाचासिद्धीमध्ये एक चांगल्या प्रकारे ऊर्जा आली, शक्ती आली. अशा अनेक गोष्टी मला केवळ 1 वर्षाच्या ह्या म्हणजे पारायणामधून नाम जप घेतल्यापासून मला मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे माझ्यामध्ये एक विश्वास आला, आणि मी पुन्हा जास्त त्याच्यामध्ये भर पडलो की ही देव नावाची जी शक्ती आहे, आणि त्याच्यावर जर आपण विश्वासानं काही गोष्टी केल्या तर आपण खूप काही प्रगती करू शकतो, हे मला अनुभव येऊ लागले. आणि मी पुढे पुन्हा अशा रीतीनं करत राहिलो. त्याचा पुढे काय काय केलं, कशा अजून काय काय झालं, ह्या गोष्टी ऐकायच्यात पण पुढील भागामध्ये. तर मंडळी, तोपर्यंत आपला निरोप घेतो. आणि हा भाग कसा वाटला, अगर माझं हे आत्मकथन कसं वाटतं हे तुम्ही अवश्य सांगत जा. तर मंडळी, आता आपला निरोप घेतोय. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.